मंडळी नमस्कार। बीड लोकसभा मतदारसंघातली निवडणूक आता अधिक रंगतदार होणार आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण यावेळेला बीडमध्ये तिरंगी लढत होते। मंडळी ज्योती मेटे यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्यानंतरही स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजे अपक्ष। आणि त्यामुळे बीडची समीकरणं कशी बदलणार आहेत? पंकजा मुंडे यांना ज्योती मेटे यांचं अधिक आव्हान आहे का बजरंग सोनावणे यांचं? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। उन्हाळा वाढलाय आणि बीडमधलं राजकीय वातावरण तापायला लागलंय। बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीनं बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली। शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होत्या। पण आता अगदी ताजी अपडेट आहे की त्यांना वंचित बहुजन आघाडी तिकीट देण्याची शक्यता आहे। पुढच्या 2 दिवसात ज्योती मेटे या वंचितचं तिकीट घेऊन लढणार का अपक्ष हे स्पष्ट होईल। पण सरकारी नोकरी सोडून शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या दबावामुळेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं ज्योती मेटे यांनी आवर्जून सांगितलं। पण मंडळी, यातलं गणित वेगळं आहे बरं का। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्यासाठी जे आंदोलन केलं होतं ना, त्याचं केंद्र याच मराठवाड्यात होतं। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या भागात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रभाव निश्चितपणे जाणवणार अशी शक्यता आहे। आणि तसं दिसतंय सुद्धा, कारण मराठवाड्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलक या राजकीय नेत्यांच्या गाड्यांसमोर जातात, आंदोलन करतात, घोषणा देतात। त्यामुळे मतदानापर्यंत याचा प्रभाव जाणवेल असं दिसतंय। आगामी लोकसभा निवडणुकीत या भागात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रभाव जाणवण्यासारखा असू शकतो। अशा सगळ्या परिस्थितीत मराठा उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता जास्त आहे। विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाकरता मोठं काम केलं, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल सहानुभूती असलेला वर्गही मोठा आहे। दिवंगत मेटे यांच्या कामामुळे ज्योती मेटे यांच्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये सहानुभूती आहे। त्यामुळेच त्यांच्यावर दबाव होता की त्यांनी राजकारणात यावं। ज्योती मेटे यांच्यासारखा मराठा उमेदवार इथे प्रभावी ठरू शकतो आणि म्हणूनच वंचितनं ज्योती मेटे यांना प्रमुख दोन्ही राजकीय पक्षांनी आणि गटांनी उमेदवारी नाकारल्यानंतर एका वेगळ्या गणिताचा विचार करत वंचितच्या तिकिटावर लढवायचं आता गणित मांडलंय। वंचितने ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली तर दलित आणि मराठा कॉम्बिनेशनमुळे बीडच्या लोकसभा मतदारसंघात त्यांना चांगली मतं पडू शकतात। अर्थात पंकजा मुंडे या सुद्धा अतिशय मुरलेल्या नेत्या आहेत। शिवाय यावेळेला धनंजय मुंडे आपल्या बहिणीच्या प्रचारात सक्रिय आहेत। त्यामुळे मराठा मतांच्या बरोबरच ओबीसी मतांच्या विभाजनाला रोखणाराच माणूस किंवा या मराठा आणि ओबीसी मतांना आपल्याकडे वळवणारा माणूस बीडमध्ये बाजी मारणार। पण तो कोण, याकरता आपल्याला आणखीन काही दिवस थांबावं लागेल। तुम्हाला काय वाटतं? ज्योती मेटे बीड लोकसभा मतदारसंघात किती यशस्वी होतील? वंचितच्या तिकिटाच्या कॉम्बिनेशनचा ज्योती मेटे यांना किती फायदा होईल? पंकजा मुंडे यांना ज्योती मेटे किती मोठं आव्हान उभं करतील? तुमची मतं आम्हाला निश्चित कळवा, कारण लोकशाहीत आणि या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेत तुमचं प्रत्येक मत महत्त्वाचं आहे।